सांबार जो आज जगभर ओळखला जातो त्याची खरी सुरुवात महाराष्ट्रातील तंजावर प्रांतात झाली, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राज्य करत होते। एकेकाळी या भागावर मराठा साम्राज्याच्या भोसले घराण्याची सत्ता होती। तंजावरच्या मराठा राजाच्या स्वयंपाकघरात एका खास मेजवानीसाठी मराठ्यांचा पारंपरिक पदार्थ आमटी बनवण्याची तयारी सुरू होती। पण नेमका त्याच वेळी आमटीसाठी लागणारे कोकम उपलब्ध नव्हते। स्वयंपाक्यांनी राजाला आवडेल असा पर्याय शोधायचा ठरवला आणि त्यांनी कोकमऐवजी आंबटपणासाठी चिंच वापरण्याचा निर्णय घेतला। चिंच, तुरीची डाळ, स्थानिक भाज्या आणि खास मराठा मसाले एकत्र करून त्यांनी हा नवीन पदार्थ तयार केला। राजाला जेव्हा हा नवीन पदार्थ खायला दिला गेला तेव्हा त्यांना त्याची चव खूप आवडली। या नवीन पदार्थाला छत्रपती संभाजी महाराज किंवा तंजावरचे राजा शाहूजी यांच्या नावावरून किंवा त्यांच्या सन्मानार्थ सांबार असे नाव देण्यात आले। अशा प्रकारे मराठा राजवाड्याच्या अपघाती शोधामुळे जन्मलेला हा सांबार हळूहळू दक्षिणेकडील राज्यांमध्ये पसरला आणि तिथे त्याने स्थानिक स्वरूप धारण केले। आज संपूर्ण दक्षिण भारताची ओळख असलेला सांबार मुळात मराठा राजवटीची एक मधुर देणगी आहे। महाराष्ट्राबद्दल विविध माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।